आज आपण जे बोलायलो तर ते आहे सागर संपत्ती संदर्भात। आता सागर संपत्ती संदर्भात आपण यावेळेस याबद्दल पेट्रोलियम बद्दल बोललो होतो की नाही। खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे आहे हे सागर तळाशी जे सागरामधले जीव असतात यांचे जेव्हा डेथ होते हे तळाशी जमा होतात, त्यावर मातीचे थर साचतात आणि प्रचंड दाबामुळे तिथं काय तयार होतं, पेट्रोलियमचं निर्मिती होते। तर हे आपण याबद्दल पाहिलेलं आहे जेव्हा आपण खनिज तेल आणि पेट्रोलियम हे डिटेल मध्ये आपण अभ्यास केला होता। आता या लेक्चर मध्ये आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे की सागराचा पहिला फायदा जो आहे। आता मला सांगा, वीज जी आहे जलविद्युत पाण्यापासून तयार करतो आपण, दगडी कोळशापासून जी वीज तयार करतो ती आहे औष्णिक विद्युत। त्यानंतर आणखीन युरेनियम सारख्या मूलद्रव्यापासून वीज तयार करतो त्याला म्हणायचं अणुविद्युत, बरोबर। त्यानंतर सूर्यापासून जी वीज तयार करतो त्याला म्हणायचं सौर ऊर्जा किंवा सौर विद्युत। म्हणजे ऊर्जा निर्मितीचे वेगवेगळे प्रकार आहेत। वाऱ्यापासून सुद्धा वीज निर्मिती होते, त्याला आपण म्हणतो पवन ऊर्जा। काय म्हणतो? पवन ऊर्जा। म्हणजे वीज तयार करण्याचे असंख्य मार्ग आहेत आणि त्यातला आणखीन एक मार्ग म्हणजे समुद्रापासून सुद्धा काय तयार करता येते, वीज निर्मिती। मग कशा पद्धतीनं पहा, तर समुद्रामध्ये काय होतं बरं, भरती आणि ओहोटी होत असते। कारण तुम्हाला माहिती आहे की समुद्राच्या पाण्यावर गुरुत्वाकर्षण बल हे कोण लावत असतो, चंद्र। आणि चंद्राचं जसं की पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या संपर्कात पृथ्वीच्या ज्या भागाचं पाणी येईल त्या पाणी थोडस काय जातं, वर जातं आणि वर गेल्यानंतर तिथं काय येते, भरती। आणि सेम ते दोन ठिकाण सोडून जर आपण 90 अंश अपोजिट साइडला गेलो है ना, दोन्ही साइडला, तर त्या ठिकाणी काय येते, ओहोटी। म्हणजे समुद्राचं पाणी आहे त्यापेक्षा थोडस वर येणं, याला काय म्हणायचं, भरती। आणि आहे त्या लेवल पेक्षा खाली जाणे, तिथं काय होते, ओहोटी। म्हणजे जिथं भरती होते त्याच्या 90 अंश कोण जे आहे दोन विरुद्ध बाजूला काय येते, ओहोटी येते। आता भरती ओहोटी होत असताना समुद्राच्या काय तयार होतात, प्रचंड प्रमाणात लाटा तयार होतात। आणि या लाटामध्ये क्षमता आहे की त्या लाटांच्या साह्यानं जर आपण टर्बाइन्स रोटेट केले तर आपण काय तयार करतो, वीज तयार करू शकतो, तिथं जनरेटर अटॅच करू। तर समुद्राच्या भरती ओहोटीच्या लाटापासून आपण काय करू शकतो, ऊर्जा निर्मिती म्हणजे वीज निर्मिती करू शकतो। दुसरं जर पाहिलं, समुद्र प्रवाह। आता एक लक्षात घ्या, समुद्राचं पाणी आपल्याला वर शांत दिसतं, पण समुद्रामध्ये सुद्धा भूपृष्ठाच्या म्हणजे सागर तळाच्या जो पृष्ठभाग आपल्याला दिसतो म्हणजे सी लेवल म्हणू आपण त्याला, तर सागरचा जो तळ म्हणण्यापेक्षा सागराचा वरचा पृष्ठभाग तो आपल्याला स्थिर दिसतो, परंतु त्याच्या खाली काय सुरू असतात, वेगवेगळे प्रवाह सुरू असतात। पुढे भूगोलमध्ये तुम्ही शिकणार आहे उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह। म्हणजे समुद्राच्या आतमध्ये तुम्हाला माहिती ना, हे तर माहिती तुम्हाला, सुनामी, समुद्रामध्ये भूकंप आल्यावर काय येते, सुनामी, हे ना, त्याला आपण सुनामीची लाट म्हणतो। तर ही सुनामीची लाट हे म्हणजे भूकंपाचा टाईप झाला। मग जशा पद्धतीनं आता सुनामी जोपर्यंत किनारा धडकत नाही तोपर्यंत लक्षात येतं का भूकंप झालाय म्हणून, नाही। तसंच तो एक भौगोलिक वेगळा इव्हेंट झाला, परंतु समुद्राच्या जो आपल्याला पाण्याचा पृष्ठभाग दिसतो ना त्याच्या आत खाली जर पाहिलं आपण तर काही ठिकाणी काय असतात, प्रवाह असतात, उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह। आणि यांच्या साह्यानं सुद्धा आपण काय करू शकतो, वीज निर्मिती करू शकतो, ऊर्जा निर्मिती। त्यानंतर सागरी खनिज आणि जैविक संपत्ती। आता समुद्रापासून आपल्याला काय काय अजून संपत्ती मिळू शकते, तर शास्त्रज्ञांच्या मध्ये समुद्राच्या तळाशी अब्जाधीश टन असं खनिज काय आहे, उपलब्ध आहे। म्हणजे खनिज हे फक्त आपण, तुम्हाला माहिती आहे जमिनीवर आपण खाणकाम करतो विशिष्ट ठिकाणी आणि तिथून काय करतो, खनिजे मिळवतो। मग खनिजे फक्त भूपृष्ठाखाली आढळतात का, नाही, तर सागर तळाशी सुद्धा अब्जाधीश टन असं खनिज उपलब्ध आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। त्यामध्ये कथील असेल, क्रोमियम, फॉस्फेट, कॉपर, झिंक, फेरस, लीड म्हणजे शिस, मॅग्नीज, त्यानंतर सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो आणि
शेवटचा नैसर्गिक मूलद्रव्य आपल्या आवर्त सारणीमधला पिरियोडिक टेबल मधला तो कोणता आहे? युरेनियम. कारण युरेनियम जो आहे ना, निसर्गात एकूण नैसर्गिक मूलद्रव्य किती आहे? 92 पैकी 92 क्रमांकाचा कोण आहे? युरेनियम. हे सगळे खनिजे आपल्याला सागराच्या तळाशी सुद्धा सापडतात. त्या व्यतिरिक्त काही रत्न, शंख, शिंपले, मोती हे सुद्धा सागराच्या तळाशी आपल्याला मिळतात. आणि या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे जे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आहे, तर जे काही वनस्पती, प्राणी यांचे जे अवशेष उरलेला भाग आहे हा सागर तळाशी जमा होतो. त्याच्यावर मातीचे थर बरोबर जमा होऊन प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे तिथं कशाची निर्मिती होते? खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची निर्मिती होते. एवढे फायदे कशाचे आहे? समुद्राचे आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर दाखवली आहे कशाची? सागर सम्राट. आता सागर सम्राट काय आहे? तर ती ड्रिल शिप आहे पहा, जिची स्थापना केव्हा झाली आहे? 1974. आणि हे जे मुंबई जवळ जे मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय म्हणतो आपण, जी तेलवीर है ना, तर तेलवीर जे ठिकाण आहे, कंपनी आहे, तर या मुंबई हाय ठिकाणी ड्रिल शिप जी आहे ती कधी लॉन्च झालेली आहे? 1974. तुम्हाला माहिती आहे खनिज तेल जे आहे त्याचं शुद्धीकरण करून आपल्याला काय करावं लागतं? पेट्रोल, डिझेल, केरोसिन, मेन असे वेगवेगळे पदार्थ आपण मिळवत असतो. तर हे ज्या ड्रिल शिपच्या माध्यमातून होतं तिचं नाव काय आहे? सागर सम्राट. आणि ती कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई हाय. आणि सांगितल्याप्रमाणे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवणे हा त्याचा काय आहे? उपयोग आहे. आता एक लक्षात ठेवायचं की इथं आपण तेल शुद्धीकरण करायलो, परंतु पाईपद्वारे इथं जे शुद्धीकरण झालं ते पाईपद्वारे कोणत्या ठिकाणी नेलं जातं? तर ते ठिकाण कोणतं आहे? उरण. म्हणजे सागर सम्राट मुंबई हायच्या ठिकाणी जे काही शुद्धीकरण करेल त्याची साठवण किंवा तो कुठपर्यंत वाहून नेला जातो? तर कोणत्या ठिकाणापर्यंत? उरण या ठिकाणापर्यंत वाहून नेला जातो. त्यानंतर काही सागरी खनिज संपत्तीचे उपयोग आपण पाहू की नेमके उपयोग काय आहेत. त्यामध्ये पहिला आहे टीएच. टीएच जी आहे ना, ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? थोरियम. आता इथं अणुऊर्जा लिहिलं, तुम्ही म्हणता की सर तुम्ही या अगोदर काय सांगितलं की ऊर्जा निर्मिती आपण कशापासून करतो? अणुऊर्जा युरेनियम पासून. मग थोरियमचा उपयोग काय? तर लक्षात घ्या, हे जे थोरियम आहे ना, या थोरियमचे साठे भारतामध्ये भरपूर आहेत. आणि या थोरियमवर काही विशिष्ट प्रकारची अभिक्रिया करून त्याचं रूपांतर कशामध्ये करता येतं? युरेनियम मध्ये करता येतं. आणि जर त्याचं रूपांतर युरेनियम 232 मध्ये केलं की त्यापासून आपण काय करू शकतो? विद्युत निर्मिती करू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं की अणुऊर्जा म्हणून आपण कोणत्या मूलद्रव्याचा वापर करतो? थोरियम. आणि हा आपल्याला कुठे आढळतो? सागराच्या तळाशी. त्यानंतर आहे एमजी. एमजी ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम जो आहे तर याचा वापर जर पाहिला आपण तर कॅमेरा फ्लॅश बल्ब मध्ये केला जातो. ओके. आता हे वनस्पतीमध्ये पण उपलब्ध आहे. ते आपण जेव्हा वनस्पतींचा डिटेल अभ्यास करू, प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचा रोल आहे. तो वनस्पतीमध्ये पण असतो, पण तो सागर तळाशी पण आहे आणि कॅमेरा फ्लॅश बल्ब मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. देन के. के ही जी संज्ञा आहे ही कोणत्या मूलद्रव्याची आहे? पोटॅशियम. आता हा जो पोटॅशियम आहे, तर पहा साबण जे आहे ना, आपण दोन प्रकारचे असतात, एक आंघोळीची आणि एक कपडे धुण्याची, बरोबर. तर जी कपडे धुण्याची साबण आहे ना त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दुसरी आपण आंघोळीची साबण आहे की नाही, या साबणाचे दोन प्रकार झाले. हा, तर लक्षात ठेवायचं की साबणाचं केमिकल नाव जर पाहिलं ना आपण तर काय माहितीये का? पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. पण एवढं नाव म्हणलं तर आपल्याला कन्फ्युज होईल ना. घरचे तुम्ही समजा घरी साबण मागायची, तुम्ही काय म्हणलात? आई मला काय दे? पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड दे, असं म्हणलं तर घरचे कन्फ्युज होतील, बरोबर आहे का? मग ते त्याचं रासायनिक नाव झालं. परंतु पोटॅशियमचा पहिला वापर काय आहे? साबण. आणि दुसरा आहे काच, म्हणजे जे ग्लास आहे त्या ग्लासच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा कशाचा वापर होतो? पोटॅशियमचा वापर होतो. त्यानंतर आहे Na.
Na ही जी संज्ञा आहे ही कोणाची आहे? सोडियम. आता इथे Na नावाचा आणि सोडियमचा संबंध का नाही माहितीये का? Na जी आहे ना ही लॅटिन संज्ञा आहे आणि सोडियम हे कोणतं नाव आहे? इंग्रजी नाव आहे. सोडियमचा वापर जर पाहिला आपण तर कापड आणि कागद निर्मिती यामध्ये सोडियमचा वापर होतो. त्या व्यतिरिक्त आपल्या मिठामध्ये पण सोडियम आहे. समुद्रापासून आपल्याला काय मिळतं? मीठ है ना, तो पण सोडियमचा एक वापर. त्यानंतर आहे सल्फेट. आता पहा, सल्फरचं ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन जे आयन तयार होतं त्याला काय म्हणायचं? सल्फेट आयन. त्या सल्फेटचा उपयोग काय होतो? तर जे कृत्रिम रेशीम आहे, रेशीम दोन प्रकारचा आहे. जो रेशमाचा किडा असतो ना, सिल्कवर्म म्हणतात त्याला, तो तयार करतो, तो नैसर्गिक रेशीम आहे, बरोबर आहे का? परंतु दुसरा जे रेशीमचा प्रकार आहे तो कोणता आहे? आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम रेशीम. त्याची निर्मितीसाठी कशाचा वापर होतो? सल्फेट. आणि फायनली पाहू आपण समुद्रामध्ये काही मासे आहेत पहा, कोळंबी, सुरमई, पापलेट. तर यांचा जर आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला तर निश्चितच आपल्या शरीराला कशाचा? प्रथिने आणि जीवनसत्वाचा ते पुरवठा करू शकतात. त्यानंतर बुरशी. आता ही समुद्राच्या तळाशी सापडणारा आणखीन एक संपत्ती आहे आणि बुरशीचा वापर जे आहे ते प्रतिजैविक म्हणजेच काय? जे अँटीबायोटिक्स असतात. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ना कधी कधी कमी होते. विशिष्ट आजारासोबत आपले शरीर लढू शकत नाही. अशा वेळेस आपण काय होतो? आजारी होतो. मग त्या रोगाविरुद्ध जी नॅचरल इम्युनिटी आहे म्हणजे नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती आहे ती जर आपली कमी पडत असेल तर डॉक्टर आपल्याला काही गोळ्या देतात आणि त्या गोळ्यामध्ये एक टाईप असतो कोणता? अँटीबायोटिक्स. जसं की पहिली अँटीबायोटिक्स कोणती आहे? पेनिसिलिन. तर अँटीबायोटिक्स जे आहे लक्षात आलं ना, म्हणजे हे आपल्याला काय केलं? हे आपल्याला आर्टिफिशियल इम्युनिटी म्हणजे आपण गोळ्या घेऊन आपली रोग प्रतिकार शक्ती काय केली? वाढवली आणि विशिष्ट रोगाविरुद्ध फाईट केलं. तर अशा पद्धतीनं प्रतिजैविक निर्मितीसाठी सुद्धा कशाचा वापर होतो? बुरशीचा. त्यानंतर शार्क, त्यानंतर कॉड हे माशाचे असे प्रकार आहे की ज्यापासून आपण अ, ड आणि ई. ओके, सो इंग्रजीमध्ये जर आपण विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई हे विटॅमिन युक्त म्हणजे जीवनसत्व युक्त तेल आपण शार्क आणि कॉड मासेपासून उपलब्ध करू शकतो. आणि फायनली जर पाहिलं तर समुद्र काकडी जी आहे, ओके, तर हिचा वापर जर पाहिला आपण तर कॅन्सर, ज्याला मराठीमध्ये आपण कर्करोग म्हणतो, किंवा जे ट्युमर्स आहेत म्हणजे शरीरामध्ये जर गाठी वगैरे जर असतील तर याच्या उपचारासाठी कशाचा फायदा होऊ शकतो? आपल्याला समुद्र काकडीचा वापर होऊ शकतो. ही आहे सागर संपत्ती संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन. ओके.